नमस्कार. न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या या नंबर 1 चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवात काही महत्त्वाच्या घडामोडींनी. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी घडामोड आज समोर येते. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरता 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे आणि याकरता आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. आज त्या अर्जावर तातडीची सुनावणी होणार आहे. कोर्ट या प्रकरणामध्ये मुदतवाढ देतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निवडणूक आयोगाला कोर्टाने सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत 31 जानेवारीपर्यंत तुम्ही निवडणुका संपवा. पण निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केलाय की जिल्हा परिषदा पंचायत समित्याच्या ज्या निवडणुका आहेत त्याला मुदतवाढ द्यावी. 10 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला वेळ द्यावा. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी 31 जानेवारी 2026 ही डेडलाईन दिलेली होती. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय की मुदतवाढ मिळेल का नाही मिळणार. कारण 15 आणि 16 तारखेला महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे उरतात अवघे 13-14 दिवस आणि म्हणून ही मुदतवाढ राज्य निवडणूक आयोगाने मागितलेली आहे. यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील याचिकाकर्त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची याचिका दाखल केलेली आहे. यावर देखील सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतंय हे बघावं लागेल.